तर गाईज आम्ही चाललो आहे आज आमच्याकडून बर्थडे स्पेशल पार्टी देणार आहेत आहो. तर हे कुठे गॉगल कुठे गेला? तर आम्ही चाललो आहे आता पार्टीची खरेदी करायला, मार्केटला चाललेलो आहे. तर चला. तुमच्या पुणेकरांना असं मिळेल काय कधी मोकळा रस्ता? मोकळाच मोकळा रस्ता आहे इथं. असं इकडं आल्यावर असं वाटतं अरे काहीच गाड्या नाही. वडापाव खाऊया, वडापाव तिथं चांगलं होतं प्रसिद्ध. कुठे गेलं? हां ते पण सांगते बघा तेच. माझा कुठून नका लोणावळ्याचा वडापावला काय ते फेमस आहे ते गुप्ता वडापाव. सांग पाहिजे जरा. चिकन वगैरे घेतलेलं आहे आम्ही. आता बाकीचं बिर्याणीचे साहित्य मसाला वगैरे घेतोय. हां कशाला आलीस तू मग ना? हां बाबू कशा कंटाळली खरं तर. झाली की नाही खरेदी? ओके 2.5-3 किलो. किलोसाठी अर्धा किलो वेळ घेतलं, पडन पिली अर्धा किलो वेळ घेतलं, 2 किलो बिर्याणी, 2.5 किलो बिर्याणी घेतलं. तर कांदे 3 किलो, टमाटर 1 किलो, खडे मसाले घेतले सगळे. म्हणजे झाले बिर्याणीची तयारी सगळी झालेली आहे. 2-3 घेतलं काढून झालं ना? हां काय बिर्याणी माझी बायको करणार आहे. सगळं साहित्य बिर्याणी आचारी त्याच्याकडून घ्यायचं साहित्य. हां बरोबर. चलो अभि चला. पेमेंट केला. बड्डे कर. मस्त असं फ्रेश अशी भाजी मिळाली आम्हाला, छान छान अशी खूप. हां हां बड्डे का बड्डे का चलो बड्डे का. हाय बऱ्यापैकी आमची खरेदी वगैरे झालेली आहे. तर आता निघतोय आम्ही. पहिली रिक्षा झाली ठेवायला. आज मी सुटसुटीत आहे नाही का? कशाचं म्हणजे बाबूचं पण टेन्शन नाही, आम्ही आणि आहो सुटसुटीत आहे. ते आहे सगळे सांभाळणार, त्यामुळे टेन्शन नाही आहे. बरोबर ना? ऑलरेडी बसलेली आहे, ती कोणाला जागाच देणार नाही. अहो ताक नाही आहे, काय घेणार? ताक नाही, लस्सी. इकडे बाबू बाबू इकडे इकडे. जरा उन्हात फिरून कंटाळलोय, त्यामुळे म्हटलं थंड काहीतरी पिवा, त्यामुळे पितोय. दाजींना नको आहे. बर्थडे गर्ल बघा, एकटी बसून एकटी खाते, तिला मम्मी नकोच आहे. तर अहो चालवतं त्या रिक्षा, बघूया आता. बाबू बसली आहे बघा किट्ट. हात घालायचा नाही. काय कसं वाटतंय मग? भारी वाटते काय? पहिल्यांदाच रिक्षा चालवली. मस्त. काय मग काही काय नाही. आता चाललोय आम्ही घरी. आज पिल्लीचं बर्थडे पार्टी आहे, तर आज आम्ही बिर्याणी बनवणार आहे. बिर्याणी होल्डर होल्डर शेफ होल्डर
बघा मस्त अशी बिर्याणी बनत आहे. काय मग बाकी आहे सगळं. मिस्टर नाही मिस्टर म्हणा लागले मिसेस रेखा बेनुरे बोला. काय करताय स्पेशल बर्थडे? बर्थडे स्पेशल बिर्याणी, चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. ओह वाव. एक नंबर आता चिकन बिर्याणी बनणार आहे. किती वाजतील? किती वाजतील आता? किती वाजले का? 5:30-6 वाजले. 7 वाजेपर्यंत ओके. तांदूळ शिजायचे ना. मग आधी हे कसं काय करून घेतलीस? अगं आधी असं कसं करून घेतलं म्हणजे काय सांगू? ते आपण पहिलं शिजून ठेवलं ना तांदूळ, हां मग ते लेच असं छोटे होतात ते परत. हां का? असं शिजवलं की त्यात टाकलं नाही तर लांब लांब असं त्याला हवा लागून येणार एवढी एवढीच होतं ते. तू लक्ष नाही दिलं का? काय माहित नाही मला. तू लक्ष हे बघा मस्त असं शिजलेलं आहे. तरी दिसते. असं वाटायला लागलंय चपाती घेऊन आणि मस्त असं गरम गरम घेऊन खाऊ घे काय. तर इथं तांदूळ वगैरे भिजत ठेवलेलं. आता हे शिजवून घेणार आहे. मस्त असं बिर्याणी बनव. लाईक भेटणार ना. येस येस नक्की. खायला बोलू आपण सर्वांना. ओके नक्कीच या एक दिवशी बिर्याणी खायला. बिर्याणी ताईच्या हाताची बिर्याणी खायला. ताईच्या हाताची बिर्याणी खायला नक्की या सगळ्यांनी. सर्वांसाठी करू शकतो. हो आणि व्हिडिओमध्येच आस्वाद घ्या आमच्या बिर्याणीचा. तर संध्याकाळी बड्डेच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी ताईचं म्हणजे बिर्याणीचं टेस्ट बड्डेच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आम्ही टेस्ट करतो. तुम्ही वाव म्हणा. मग सुट्टी संपत यायला लागली मग कसं वाटतंय? तुमची संपत असं वाटतंय की अजून 2-3 दिवस तर हवं येतच. हो ना. हा तर सुट्टी संपत चाललेली आहे कारण आता सुट्टी संपत चालली आहे. उद्या रात्री 12 वाजता रात्री 12 वाजता जाणार आहे बड्डे वगैरे करून. आणि बड्डे नंतर ना आम्ही परत उरसात जाणार आहे. आणि उरसात गेल्यावर जराशी अजून थोडीशी खरेदी करणार आहे. ताईला अजून खरेदी करायची आहे तर त्यासाठी पण जाणार आहे आम्ही. ताईने तर काल काय घेतलंच नाही तर आज जाणार आहे आम्ही परत. ताईचं नाव सांगते, स्वतः नाही घेणार. आता बघूया नवरा घेऊन दिला तर नाहीतर नाही. तिथं बसू कुठं लावणी बघायला. हां मग आपण शॉपिंग करू. हां कसं नवरे ना कंटाळतात. खरोखर सांगतो सगळ्यांचे नवरे असेच असतात. पुरुष ना महिलांबरोबर बायकांबरोबर फिरायला म्हणजे आपल्या समजा हां काल फिरले खरं पण तरी सगळे होते म्हणून कंटाळा नाही. कंटाळा म्हणजे त्यांना कंटाळा वगैरे आला नाही कारण उरुस आहे म्हटल्यावर कोणाला उरसात कंटाळा येत नाही फिरायला. तरी म्हणजे त्यांना कशाला त्रास म्हणून काय करणार. त्यांना एका साईडला त्यांना म्हणणार लावणी बघा तोवर आम्ही फिरून येतो. चला आता बिर्याणी ताई काय करते बघूया. चला काय करते असे आता काय चिकन काढते ह्याच्यात. मला पातेलं पाहिजे मोठं तांदूळ शिजवायला. ओके ठीक आहे. मम्मी काय मग? काय नाही बाबा. नातीची बर्थडे. मुली बैरण खेळायला लागले. मुली इडवे काढायला लागले. पिल्ली खेळायला लागले. खेळायला लागले. मस्त असं 2 दिवस इतका एन्जॉय केला ना आम्ही. असं वाटायला लागलं की खूप दिवस झाले की काय येऊन नाही का. वर्षातून एकदा भेटतो. हो खरोखर कालच आलो आहे म्हणजे काल दुपारी चालू आहे आम्ही. तर असं वाटायला लागलं की आम्ही 2-4 दिवस होती काय असं. आणि म्हणजे ह्या 2 दिवसात आम्ही इतका एन्जॉय केला आहे ना भरपूर असा. हां आणि आम्ही म्हणजे सगळ्या बहिणी पुण्यातच राहिला. पुण्यात असून आम्ही भेटत नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही बहीण ना अजिबात भेटतच नाही. वर्षात ना ती पण तिथं असून जवळ 1 तासाचं अंतर, 1 तासाचं पण नाही, अर्धा तासाचं अंतर आहे तिच्या घराला आणि माझ्या घराला. तरी आम्ही कधी भेटत नाही असं. कारण असं कधी योगच येत नाही त्यामुळे. कारण पोरांची शाळा असती, कामं असतात त्यामुळे असं कधी होत नाही. एखादा सडनली प्लॅन झालाच तर तो लोणावळ्याचाच होतो. बाकी कुठंच होत नाही. येऊन आम्ही फक्त लोणावळ्यालाच येतो आणि इथंच मस्त असं एन्जॉय करतो आणि 2 दिवस मस्त रिलॅक्समध्ये राहतो. तर चला पुढचं मी बिर्याणी ती करणारच आहे.
तर पुढचं मी थोडंसं बिर्याणीचं तुम्हाला दाखवते. नंतर आम्ही बड्डेची तयारी करणार आहे. त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे, त्यांनी बनवणार आहे. तर कृपया सगळ्यांनी माझे व्हिडिओज पहा. आणि नेक्स्ट माझा व्हिडिओ उद्या येईल बड्डेचा, नक्की पाहायला विसरू नका. बोलते मी थोड्या वेळाने. आता थोड्या वेळाने चहा पण घेतो, संध्याकाळची वेळ झालेली आहे. आणि बड्डे लवकरात लवकर आवरावं आणि आमचं पण सगळ्यात लवकरात लवकर आवरावं. तर ह्या हिशोबाने आम्ही जरा पटकन आवरून घेतो आहे आधी. चला मग भेटते मी थोड्या वेळात. तर गाईज फायनली बाबूचा बड्डेला डेकोरेशन स्टार्ट झालेलं आहे. बर्थडे गर्ल, हाय, हॅलो, हॅपी बर्थडे. मस्त असं फुल साईड बर्थडे होणार आहे आज बाबूचा. बर्थडे गर्ल हे बघा असं बर्थडे पार्टीची तयारी जोरदार चालू आहे. आणि ही बघा तुम्हाला एक दाखवते, सेम कि सांगा से हम लोग ट्विन्स दिखते. नाही फक्त टी शर्ट ट्विन्स आवडतात. कारण तिचं आणि माझं काय कधी पटतच नाही. तिची चॉईस माझीच एकदम वेगळीच आहे. आम्ही दोघी सारखे पण दिसत नाही, आम्ही कुठं जुळत मिळत नाही. पण आम्ही आज मॅच झालेलो आहे टी शर्ट. असं झालं तर हॉलिडेज मध्ये एक नंबर दिसतोय.